अहो अहो, उठा ना आता, ऑफिसला नाही जायचं का? उठा की. अहो काय करताय? सोडा मला. आशू, अगं राहू दे ना आजचं ऑफिस. बरं राहू दे, पण आज घरात बसून काय करायचा विचार आहे तुमचा? आज माझी ही गोड बायको जे काही सांगेल ते सगळं करायचा विचार आहे माझा. का बरं? आज बायकोचं ऐकावंसं असं का वाटलं? कारण मी जर माझ्या या गोड बायकोची काळजी घेतली तर ती सुद्धा माझी काळजी घेईल आणि माझ्या मनासारखं वागेल म्हणून. अच्छा, तुमच्या मनासारखं वागायचं म्हणजे नेमकं काय? म्हणजे हा असा हातात हात घेऊन माझ्यासोबत डोळ्यात डोळे घालून दिवसभर प्रेमाच्या गप्पा मारायच्या आणि मला असं मिठीत घेऊन माझ्यावर प्रेम करायचं. आणि 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 ते चूक आहे की बरोबर ते खरंच मला माहिती नाही, पण माझं प्रेम पूर्ण करण्यासाठी मला अगदी टोकाचं पाऊल उचलावं लागतं आणि एकदा गमावलेलं प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. गुड मॉर्निंग. ये ना तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. अरे पाणी नको, तू बस इथे. मी आलोच गॅस बंद करून. अश्विनी, दिनेशने मला तुमच्या दोघांबद्दल सगळं काही सांगितलंय. नाही म्हणजे नवरा बायकोंमध्ये प्रेम नसलं, जिव्हाळा नसला की काय होतं हे माझ्यापेक्षा चांगलं कोणीच ओळखू शकत नाही मला. पण दिनेशसारखा नवरा भेटायला खरं तर भाग्यच लागतं. अश्विनी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावास. रवीना, मला माहिती आहे तू नेहमी आमच्या चांगल्याचाच विचार केलास, पण आता गोष्टी खरंच खूप पुढे गेल्यात आणि आम्ही दोघांनी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय की आम्ही दोघे वेगळे होतोय. दिनेश, तू जो काही निर्णय घेतलायस त्यात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, पण तू जे काय बोलतोयस त्यावर तू एकदा नीट विचार केलायस का? नाही म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न होऊन जेमतेम काही महिनेच झालेत. रवीना, मी जर विचार करून वागलो असतो ना तर हा निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ कधीच लागला नसता. आणि कधी कधी आयुष्यामध्ये चूक किंवा बरोबर याच्या पलीकडे जाऊन आपलं मन काय सांगतं हे ऐकणं सुद्धा खरंच खूप गरजेचं असतं. आणि माझं मन मला सांगतंय कितीही झालं, काहीही झालं तरी अश्विनी माझी लग्नाची बायको आहे आणि तिच्या आनंदातच माझा आनंद आहे. मग आता पुढे काय?
आमच्या लग्नाला आज जवळजवळ 4 महिने होऊन गेलेत आणि आजही मी माझ्या बायकोला असं चोरून चोरून बघतो. असं का? कारण आजपर्यंत तिने माझा नवरा म्हणून कधीच स्वीकार केलेला नाही. पण ती जरी मला तिचा नवरा मानत नसली तरी माझा मात्र तिच्यावर खूप जीव आहे. कारण मी माझ्या अंतकरणातून तिला माझी बायको मानले आणि माझ्या बायकोसाठी, तिच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो. प्रत्येक वेळेस वेळ करतो हा माणूस, कधीच टाइमावर येत नाही. पण अक्षय, तू असं वहिनीला सारखं सारखं भेटायला जातो, तू असं गुलगुल गप्पा करतो, तुला भ्या कसं वाटत नाही बाबा? भ्या? अरे गोट्या, तू एकदा प्रेम करून तरी बघ, मग तुला कळल. प्रेम करणाऱ्या माणसाला हे भ्या काय वाटत नसते बघ. प्रेमाचं कसं एकलव्यासारखं असतं बघ. काय बोलतो? एकलव्याला कसं फक्त पक्षाचा डोळा दिसतोय, तसं प्रेम करणाऱ्या माणसाला बी फक्त त्याचं पाखरू दिसते बघ. होयला का अक्षय, मला का नाही आजकाल जिथं जाईन तिथं नुसती ती शितली शितली शितलीच दिसते बघ. पण मर्दा मला काय तिला बोलायची हिंमतच होत नाही बघ. काय करू लागा? गोट्या, तुझं कसं आणि काय करायचं ते बघूच आपण. आधी मला खाली जाऊ दे, नाही तर तुझं राहायचं बाजूला आणि आमचं आहे ते बी फिसकटायचं. बरोबर जातो मी, आहे तर लक्ष ठेवायला. पण मर्दा आपलं तेवढं जुळून द्यावं लागेल ना. अरे 100% गोट्या, तू ध्यान ठेवा फक्त. हो हो ठेवतो, जातो बीड, मी आहे इथं, ठेवतो लक्ष. सोचेंगे तुझे प्यार करते हैं. आशू, ऐक ना, अगं मला तुला एकदम महत्त्वाची गोष्ट विचारायची. जाऊ दे, तू अशी रागवणार असशील ना तर नाही काय विचारायचं मला. आकाश, गेल्या अर्ध्या तासापासून इथं मी वेड्यासारखी वाट बघते. एकतर माझं आधीच डोकं फिरलंय. तुला काय विचारायचं ना ते विचार, नाही तर जा. बघितलंस, तू अशी रागवणार असशील ना तर जाऊ दे, सोड, नाही विचारायचं. बर बाबा, नाही रागवत, बोल. जाऊ दे, एवढं काय महत्वाचं नव्हतं ते. आकाश, पटकन बोला, नाहीतर खरंच मार खाशील. एक तर तुला काही सांगायचं नसतंय तर बोलतोस कशाला? एकतर तू असं काही विचारलं असलास की मला राहत नाही. बोल की आता पटकन. हा हा अश्विनी, समजा मी उद्या तुझ्या आयुष्यातून निघून गेलो तर तू काय करशील? हे विचारायचं होतं तुला? सांग ना, तर तू काय करशील? आकाश गप रे, मूर्खासारखं काय विचारतोय? ह्या राशू सांग ना, मला ऐकायचंय. आकाश, जी गोष्ट कधी होणारच नाही ती का सांगू मी? एवढा विश्वास आहे माझ्यावर? पूर्ण विश्वास आहे मला माझ्या प्रेमावर. आवडलं आपल्याला. पण आशू, समजा काहीतरी झालं आणि मी मेलोच तर? पुन्हा जर मरायची भाषा केली ना तर मीच जीव देते कुठंतरी, म्हणजे तुझं समाधान होईल चांगलं. सॉरी.
खरंच सॉरी. मी इथून पुढं असं नाही बोलणार. चुकलं माझं. आशू 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 प्लीज एकच. आत्ता नाही, लग्नानंतर. यार आशू प्लीज ना. आता नाही म्हणलंय ना. आकाश, तुला जे वाटतंय तेच जर प्रेम असेल तर तुला हवं ते कर. मी काही बोलणार नाही. आशू आशू तुला जे हवं, जसं हवं तसंच मी करेन. इथून पुढे चुकीचा हट्ट कधीच नाही करत. पण समजा आता इतका वेळ तू जे माझ्याकडे मागतोयस, आता तेच मी तुझ्याकडे मागितलं तर 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 आकाश, असं किती वेळ लपून छपून भेटणार आहे आपण? सांग ना दादाला एकदाच. अगं आशू तुला चांगलंच माहिती आहे, त्या कैलासला माझं तोंड पण बघवत नाही. आणि त्या कैलासच्या नजरेत गरिबांची काय किंमत आहे तर तुला चांगलंच माहिती. माझं दादा असं नाही र, मी त्याला चांगलं ओळखते. तुमच्यात नक्कीच काहीतरी गैरसमज झालं. जाऊ दे, तू नको पडूस आमच्यात. असं कसं नको पडू? मला दोघं पण तितकंच महत्त्वाचे आहेत. पण माझं मत असं आहे की दादाने तुला पैशासाठी नाही मारलं. तुमच्यात 100% काहीतरी गैरसमज झाला. आशू, समज काय आणि गैरसमज काय, त्याने सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय ग. आता बघ तू, मी पण एवढा पैसा कमवेल ना, त्याने स्वतःहून तुझा हात माझ्या हातात दिला पाहिजे. हे बघ, तुला हवं तसं कर. फक्त भांडण न करता दादाला समजावं आणि आपल्या लग्नाचं तेवढं बघ. आता माझा अभ्यासही जोरात चालू आहे. यावेळेस बघ कशी पोस्टच काढतो. तुझा दादा मला बघ सल्यूटच मारतो की नाही. माझ्या दादाचं मन लय मोठं आहे बघ. ते तुला सल्यूट बी करेल आणि माझा हात तुझ्या हातात बी देईल. आशू, तू इकडे काय करते? दादा तू इथं वहिनीला घेऊन तालुक्याला गेला होतास ना? हा गेलतो, पण येऊन तासभर झालं की मला. आता मला एक सांग, तू एकटी नेम काय करते? एकटी? अरे नाही, शीतल होती की माझ्यासोबत. ते असंच आलं होतं फिरत फिरत. हा का? हो. कुठे मग शितली? शीतल आत्ताच गेली खालच्या घरी, म्हणून एकटे चालले आपल्या. बरं बरं बरं. दुपार तुला एक फोटो पाठवला होता, बघितला का? कसा वाटतोय पोरगा? कुठला मुलगा? कसला फोटो? मी नाही बघितला. हा का? बरं जाऊ दे, आता घरी गेला बघ. आबाने स्थळ काढलं तुझ्यासाठी. बघ एकदा फोटो, सांग पोरगा कसा वाटतोय. हा बस. बसले का?
अक्षाला का आज लयच उशीर लावला, एवढं काय बोलत होता वा? हिला गोट्या, प्रेमात किती बी वेळ मिळाला ना तरी कमीच पडतोय बघ. हान, आता तो पुढचं रान हान, पण माझं काय जुळून देऊ नको का हे? बरं गोट्या, तू शिट्टी का वाजवली होती? कोण आलं होतं? अरे गोट्या, अरे तुला विचारतोय, कोण आलं होतं? अरे काय नाही, ती शितली दिसली होती, तिला पटवायला शिटी हाणलेली बघ मी. एवढा भोकाच आहे कर तू? शिट्टी वाजून पोरगी पटत असते वय? अरे आम्ही पार दोघं पळत त्या लवणापर्यंत पोहोचलो होतो. आम्हाला वाटलं कोणतरी आलंय. तुझ्या बापाने शिट्टी वाजून पोरगी पटवली होती का? हे बघ अक्षा, तू काय शिवाय द्यायचे ती पण शितलीला मला पटवायचं यशला का? तिच्यावर लय जीव आहे र माझा, सांग की तूच मी काय करू? हे बघ गोट्या, तुझं तिच्यावर जर खरंच प्रेम असेल ना तर तिला भेटायला बोलव, आणि तुझ्या मनात जे काय असेल ना ते डायरेक्ट तिला विचार. बरं अक्षा, तू निघा आता घरी. शितली इकडेच खालच्या रानात गेली, तिला आज काय बी करून पट्ट्यातच घेतो का? जिकडे उजडन तिकडे उजडन, जा चल. गोट्या, टाक लाकडं. ती घे थोडं. अक्षा, हा, ह्या बारशीन जरा गारवा जास्तच पडला नाही रे? अरे जास्त कसला, दरवर्षी बी एवढाच पडतोय की. नाही का, ह्या बारशीन जरा जास्तच पडलाय. अनुभव म्हणून सांगतो तुला. अनुभव? आणि तुला कसला अनुभव? अरे मग अशी गेलतो शितलीला भेटायला. आईला भेटली का नाही मग? अरे अक्षा भेटायचं सोड, तिला मी माझ्या मनातलं बोललो आणि तिने मला होकार दिला. आईला गोट्या, मजा आहे की तुझी. कशाची मजा राव अक्षा, लय भारी चान्स आलता बघ चालून. आणि शितली का नाही माझ्या संग बाजूला घ्यायला तयार झाली ती. पण ह्या गारट्याचं तिला ह्या बदली बघ, पण मी काय गरमच झालो नाही. अरा मग मग काय, आबदली मला बारक्या बारक्या करून गेली आई घातली. आईचा किडा. आईला गोट्या, मला नव्हतं माहितीला का तू बारकी आहे म्हणून. कायला का अक्षय, तुला मन मोकळं करा म्हणून सांगितलं समज, आता तूच माझी ठसून मारायला लागलाय बघ. हे फुक जाड. हॅलो. हॅलो. अगं आता तुझीच आठवण काढली होती. माझी आठवण का? अगं बाहेर बघ थंडी कसली भारी पडली, आणि तू जर आता इथं असतीस तर मस्त तुझ्यासोबत चादरीत बसून शेकोटीची उब घेतली असती. आकाश तू पण ना. का ग, काय झालं? आवाज का पडलाय तुझा? काय नाही. आशू, अगं काय झालंय सांग की. मला आपलंच टेन्शन आलं रे आकाश. आशू, तू नको बरं टेन्शन घेऊ, मी लवकरच काहीतरी करतो. मला कळतंय सगळं, पण अशी किती दिवस मग खोटं बोलून वेळ मारून येणार आहे? मला हेच नाही कळत आहे. काय झालं? तुला भेटून गेल्यानंतर दादा मला रस्त्यावर भेटला. कसं बसं तर खोटं बोलून वेळ मारून नेली खरा, पण आता हे जास्त दिवस नाही चालणार असं वाटतंय. कारण अण्णा आणि दादाने मला स्थळ बघायला सुरुवात केली. आपल्याला काहीतरी करावं लागेल बघ. आशू, तू नको बघ टेन्शन घेऊ, यावेळेचा अटेम्प्ट झाला ना. ऐक ना, कोणतरी आले वाटतं, मी बोलतो तुझ्याशी. आय लव्ह यू. काय झालं अक्षय? अरे काय झालं हा? अक्षय? अरे काय नाही, चल जाऊ घरी आपण. बरं, चल जाऊ आता. तिथं किती गरम झालं तर काय उपयोग नाही सांगतोस. आकाश, हं? दुसऱ्या कोणासोबत लग्न करायचा विचार जरी म्हणत आला ना तरी पायाखालची जमीन सरकते बघ. आशू, अगं खरंच एवढं घाबरायची काहीच गरज नाही. अगं आत्ता तरी तुझ्यासाठी स्थळ बघायला काढलं. अगं मग तो मुलगा येणार, तुला पसंत करणार, आणि मग तुमचं लग्न होणार. अगं या सगळ्यात जेवढा वेळ जाईल ना, अगं तेवढ्यात आपलं लग्न होईन, आपली गुड न्यूज पण येईल. तुझ्या ह्याच कॉन्फिडन्सची भीती वाटायला लागली आता मला. का, विश्वास नाही आहे का माझ्यावर? तसं नाही रे, पण एवढा वेळ नाही माझ्याकडं.
तुझी परीक्षा कधी होणार, तुझा निकाल कधी लागणार, तुला नोकरी कधी लागणार, ह्यात खूप वेळ निघून जातो. पण आता तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचार सुद्धा करवत नाहीये मला. अगं आशू, तुला दुसरा कोणाचा विचार करायची सुद्धा गरज नाही आहे. अगं आपण दोघं वेगळे होतो हा विचार सुद्धा तू डोक्यातून काढून टाक बरं. मी माझ्या मनाला किती जरी समजावलं ना, तर तुला गमवण्याची भीती माझ्या मनातून जातच नाही. आशू, तुला एक गोष्ट माहिती? काय? जाऊ दे, परत तू रागवशील. जा बाबा, परत तुझं तेच. प्यार करने वाले कभी डरते नहीं, और जो डरते वो कभी प्यार नहीं करते. अवघड आहे माझं. ती दिसतो. ए आय घाले, इथं काय करतो तू? का होत आता काय झालं? नीट विचारतो बरं का. ती दोघं कुठे लवकर सांग. कोण दोघं? तुला नीट विचारता लवकर सांग, दोघं कुठे ते? आता असं मारे ना तुला. अर्धा वेळेने शिट्टी वाजून सावध केला इथेच कुठतरी मी बघतो. आय इकडे इथे पटकन दादा. असू काय चालू आहे? एवढ्या खालच्या पातळीवर का वाटलं मला? दादा, तुला मी घरी गेला सगळं सांगते. तू चल इथून. ए कायल्या, सोड तिला. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. ए प्रेम प्रेम तर समज जाऊ नको. हे अवकात राय गेलं आता अंगावरचा कातरा काढीन तुझ्या. ए सोड तिला. मला करून दाखव. तुम्हाला करून दाखव. प्रेम करतो. प्रेम करतो. प्रेम करतो. प्रेम करतो. चल चल असू. चल चल तू चल. प्रेम करता. माझं आणि आकाशचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण तरीही आमच्या भावनांचा कसलाही विचार न करता घरच्यांनी माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न लावून दिलं आणि मला कधीही न संपणाऱ्या अंधारात अक्षरशः कोंडूनच टाकलं. का थांबलोय आपण? अगं आशू, मला एक कॉल आलाय. हो तर तुम्ही 5 मिनिटं चहा पाणी घ्या ना. नाही, नको चहा पाणी वगैरे. चला ना. बरं ठीक आहे, मी 5 मिनिटात कॉल घेऊन आलो. हॅलो, कुठे आहेस तू? किती उशीर झाला कॉल करते तुला मी. कॉल का बंद लागतोय तुझा? तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. माझं दुःख आणि मला काय वाटतं हे खरं तर कोणीच समजू शकत नाही. आकाशसोबत बोलतानाचा अश्विनीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझ्या पोटात अक्षरशः गोळा आलाय. कारण हा आनंद मी सोबत असताना किंवा माझ्याशी बोलताना अश्विनीच्या चेहऱ्यावर मला कधीच दिसला नाही. लग्नाच्या 4 महिन्यांचा काळ मला आजही आठवतोय. लग्न करून आम्ही गावातून पुण्यात आलो तो दिवस आणि आजचा दिवस. अश्विनी आज पहिल्यांदा निखळपणे आनंदात हसते. एखाद्या पक्षाला जसं पिंजऱ्यात कोंडून ठेवावं अगदी तशी अश्विनी मी आजवर पाहिलं. आशू, आशू उठ ना, मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणलाय. हे काय नाटक आहे? अगं नाटक नाहीये ग, माझ्या गोड बायकोसाठी मी गरम गरम चहा आणलाय. आणि घे लवकर, नाहीतर थंड होईल. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? कशाला मोठेपणाचा आणताय?
हे बघा, किती जरी चांगलं वागायचा प्रयत्न केला ना त्याचा काय उपयोग होणार नाही. मी तुमचा नवरा म्हणून कधी स्वीकारच करणार नाही. अशू, तुझ्या वागण्याचा आणि बोलण्याचा कधीच राग मानून घेणार नाहीये. जर तुझा राग शांत झाला तर संध्याकाळी आवरून बस. मी डिनरला जायचा प्लॅन केलाय. अशू, तू अजून आवरलं नाहीस? मला वाटलंच होतं तू विसरली असशील. बरं तू आवर लवकर, मी पण फ्रेश होतो. आशू, तू अजून इथंच? अगं उठ ना लवकर. आज आपण माझ्या फेवरेट हॉटेलला डिनरसाठी जातोय आणि तुला माहिती आहे मी तिथं टेबल सुद्धा बुक केलाय. आणि तिथं गेलं की आपण तुझ्या आवडीचा मेनू ऑर्डर करूया. चल उठ ना आशू, आवर लवकर. काय झालंय आशू? काही चुकलंय का माझं? तुम्हाला सगळं कळत असताना का छळ करताय माझा? तुम्हाला टाळण्याचा किती जरी प्रयत्न केला तर तुम्ही माझ्याच पाठीमागे लागताय. तुमच्या अशा वागण्यास मला खरंच वैताग आलाय. मला मी पुन्हा सांगते, तुमच्या अशा वागण्याचा खरंच काही उपयोग होणार नाही. अगं आशू, मी हे सगळं तुला आनंद मिळावा म्हणून करतोय ग. प्लीज चुकीचा अर्थ काढू नकोस. तुमच्या हात जोडते. तुम्हाला जर वाटतंय ना मला आनंद मिळावा तर प्लीज मला एकटं सोडा आणि तुमची ही नाटकी बंद करा आणि तू उठून जा पहिल्यांदा प्लीज. दिनेश, तू ड्रिंक केलीस? दुसरं करू तरी काय शकतो मी? अरे काय झालंय? निर्णय चुकलाय माझा रवीना. तू उठ बरं, एक मिनिट उठ, नीट बस, मला सांग काय झालंय. अरे तू दारू प्यायलास, घरी तुझी बायको आहे, ती तुझी वाट बघत असेल, तिचा तरी विचार कर. अगं तिचाच विचार करून वेडा होत चाललोय मी रवीना. तू बरोबर बोलली होतीस. आपल्याला कोण आवडतं याच्यापेक्षा आपण कोणाला आवडतो आपण याचा विचार करायला पाहिजे. काय झालंय?
माझा संसार टिकेल असं वाटत नाही मला रवीना. मी त्यावेळी खरंच तुझ्या बरोबर लग्न करायला पाहिजे होतं. मामा माझ्या पुढे हात जोडून कंटाळले, पण मीच तुझ्याबद्दल, तुझ्या झालेल्या लग्नाबद्दल विचार करून तुला टाळत राहिलो. आणि आज मी माझ्या पसंतीच्या मुलीवर लग्न करून सुद्धा आनंदात नाहीये. दिनेश, तू काळजी करू नकोस. हे बघ, स्वतःला असा त्रास करून घेऊन काहीच होणार नाहीये. तू नीट सविस्तरपणे मला तरी सांग. आणि काही असू देत, मी तुझ्या सोबत उभी आहे. दिनेश, माझ्यापासून पण लपवणारस? रवीना, माझं आशू बरोबर जेव्हा लग्न झालं तेव्हा मी खूप आनंदात होतो. माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न झालं म्हणून माझा आनंद गगनात मावत नव्हता. पण मी चुकीचा होतो. आमच्या लग्नाला एवढे दिवस होऊन सुद्धा अजून आम्ही एकमेकांना प्रेमाने साधा स्पर्श सुद्धा केलेला नाहीये. रवीना, कोणतंही लग्न टिकवायचं असेल ना, तर एकमेकांची मनं जुळणं खरंच खूप महत्वाचं असतं. पण आमच्या लग्नात मात्र आमच्या संसाराचा गाडा मी एकटा सोडतोय. दिनेश, तू हे सगळं काय बोलतोयस? आणि तू सगळं हे मला आत्ता सांगतोयस? बरं, मला एक सांग, अश्विनीचं काय म्हणणं आहे? तिला काय हवंय? तेच तर मला कळत नाही. मी तिच्याशी कितीही चांगलं बोललो तरी ती माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही, किंवा तिच्या मनात काय आहे ते सांगत पण नाही. दिनेश, अश्विनीच्या आयुष्यात कोणी दुसरं आहे का? काहीच माहित नाही. बरं, ते सगळं जाऊ देत. तू काही खाल्लंयस का, की टेन्शनमध्ये उपाशीच आहेस? अगं रवीना, मी आज डिनरचा प्लॅन केला होता, पण नेहमीप्रमाणे तिने आजही मला टाळलं. मी जेवलो काय आणि नाही जेवलो काय तिला काहीच फरक पडत नाही. म्हणजे तू उपाशीच आहेस. बरं थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणते. तू घरी जा आणि आराम कर. आपण काढू यातून काहीतरी मार्ग. बस तू. रवीना, मला अजूनही वाटतंय आपण लग्न करायला पाहिजे होतं. गुड मॉर्निंग. पण तू आज सकाळी सकाळी? हो. ऑफिसला नाही का जाणार आहेस? नाही, आज सुट्टी टाकली आहे आणि एक महत्वाचं काम आहे, तेच करायला आली आहे. आशू, रवीना आले, तिला पाणी दे. ठीक आहे, मी येतो. तुम्ही बसा, मी चहा ठेवते. अगं बस अश्विनी, चहा घेऊन आली आहे मी. मग कसा चाललाय संसार? दिनेश असं त्रास देत नाही ना? दिनेश, तुला काय? दिनेश कोणालाच त्रास देऊ शकत नाही. अगदी लहानपणापासून ओळखते मी त्याला. पप्पांनी तर त्याचं आणि माझं लग्न लावायचं म्हणून अख्ख्या पाहुण्यांमध्ये सांगून ठेवलं होतं. पण मीच पुण्याला आल्यावरती एका मुलाच्या प्रेमात पडले आणि आमच्या प्रेमाचा फुगा मात्र 2 महिन्यातच फुटला. त्याच्या आयुष्यात कोणीतरी दुसरी आली आणि त्यांनी तिच्याशी लग्नही उरकून टाकलं. दिनेश सारखा नवरा मिळाला ना, खरं तर नशीबच लागतं. अश्विनी, तुझ्यामध्ये आणि दिनेशमध्ये सगळं ठीक चालू आहे ना? हो, पण तुम्ही असं काय विचारताय? नाही, तू अशी शांत बसलीस म्हणून विचारतीये. तुझं काही बिनसलंय का? नाही नाही, ते थोडं डोकं दुखतंय म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल. तुम्हाला तुमचा नवरा सोडून गेला, तुम्ही त्याला समजवायचा प्रयत्न नाही का केला? अगं, ज्या व्यक्तीचं आपल्यावरती प्रेम असतं तो व्यक्ती आपल्याला एकटं का सोडेल? आणि ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेमच नाही तो कधीच आपल्याला समजून घेऊ शकत नाही.
पण रवीनाताई, तुमचं ज्या मुलावर प्रेम आहे त्याला सोडून जर तुमच्या घरच्यांनी बळजबरीने तुमचं ह्यांच्याबरोबर लग्न लावून दिलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? अगं अश्विनी, विचार हा फक्त प्रेमात पडताना करायचा असतो. आणि एकदा का प्रेमात पडलं की ते प्रेम मिळवण्यासाठी व जिंकण्यासाठी काहीही करावं लागेल तरी करायचं. पण तू का असं विचारतेस? तुझं कोणावरती प्रेम आहे का? नाही नाही, ते असंच विचारलं. तुम्ही बसा, मी नाश्ता करते. अगं नाही नाही, तू बस, मी निघते आता. अगं बाहेर चालले होते, म्हणलं निघता निघता तुला भेटावं. मी निघते, नाश्ता पुन्हा कधीतरी करेन. आशू, हे बघ, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडत्या फुलांचा गजरा आणलाय. लग्नाची एक वेगळीच परिभाषा मी गेल्या काही दिवसांपासून अनुभवत होतो. मी आणि अश्विनी एकत्र तर राहत होतो, पण दिवसेंदिवस आमच्यातलं अंतर वाढतच जात होतं. अश्विनीला समजून घ्यायचा पुरेपूर प्रयत्न मी करत होतो. तिला विचार करायला, संसारात रमायला पुरेसा वेळ देऊन सुद्धा ती काही केल्या तिच्या विचारातून बाहेर पडतच नव्हती. आजकाल आमचा रोजचा दिवस सारखाच जात होता. मला सुद्धा आता नवरा म्हणून अश्विनीकडून कसलीही अपेक्षा उरली नव्हती. पण एक माणूस म्हणून मला तिची काळजी मात्र वाटू लागली होती. अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे अश्विनी स्वतःला सगळ्यांपासून विलुप्त करून एका वेगळ्याच जगात घेऊन जात होती? माझा निर्णय ठरला आणि मी अश्विनी सोबत या विषयावर बोलायचं ठरवलं. आशू, मला तुझ्यासोबत खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. माझं डोकं खूप दुखतंय, आपण नंतर बोलूया का? अश्विनी, मला माहितीये तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतेस. भूतकाळ हा प्रत्येकाचा असतो. तुला माहितीये, पप्पांनी जेव्हा तुझा फोटो दाखवला, एका क्षणात मी तुझ्यासाठी होकार दिला होता. कसलाही विचार न करता घरच्यांच्या पसंतीने मी तुझ्यासोबत लग्नासाठी तयार झालो होतो. माझी होणारी बायको किंवा लग्न यांच्याकडून खूप मोठ्या अशा कधीच अपेक्षा नव्हत्या किंवा नाही आहेत. मला फक्त अशी व्यक्ती हवी होती जिच्यासोबत मी माझा आनंद, दुःख शेअर करू शकेल. तिच्यामुळे मला घराची ओढ लागेल. आयुष्यात कोणताही निर्णय घेताना मी जिच्याकडे हक्काने सल्ला मागू शकेन. अश्विनी, मी म्हणत नाहीये की तू चूक आहेस किंवा मी बरोबर आहे, पण का माहित नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी आपल्यातील अंतर मात्र दिवसेंदिवस वाढतच चाललंय. अश्विनी, माझी जबरदस्ती नाहीये, पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तुझ्या मनात जे काही असेल, तुझी जी काही अडचण असेल, ती तू मला सांगावीस. मी तुला वचन देतो, जे काही असेल त्यात मी तुझ्या सोबत असेन. अश्विनी, तू बोलली नाहीस तर कसं कळेल मला? हे बघा, मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे. मी तुम्हाला कोणतंच सुख देऊ शकत नाही, पण मला थोडा वेळ पाहिजे.
तुम्ही इथे पण झोपू शकता. एवढे दिवस झालं मी हॉलमध्ये झोपतोय, तेव्हा तर काय नाही बोललीस. आज अचानक काय झालंय? नसते प्रश्न करू नका. झोपायचं असलं झोपा, नाहीतर बाहेर जाऊन झोपा. मला तर वाटलं होतं आयुष्यभर मला हॉलमध्येच झोपावं लागतंय की काय. मी कुठं म्हणले होते तुम्हाला हॉलमध्ये झोपा म्हणून? शिव, मी तुझ्या आनंदासाठी काही करू शकतो. मला वाटलं मी तुझ्या जवळ असण्याचा तुला त्रास होतो, म्हणून मी बाहेर झोपत होतो. स्वतः चुकीचा विचार करायचा, स्वतःचा स्वतः निर्णय घ्यायचा, खापर मात्र माझ्यावर फोडायचं आणि म्हणे माझ्या आनंदासाठी विचार करतोय. बरं बायको, चुकलं माझं. इथून पुढे मी नाही जाणार बाहेर झोपायला. पण तू आज माझ्याशी एवढं चांगलं कसं काय बोलायला लागलीस? मगाशी बोलल्याचा चांगलाच फरक पडलेला दिसतोय. काय बायको, मी काय विचारतोय? झोपली पण. वैभव, मला थोडा यायला वेळ होईल. तोपर्यंत तू मीटिंग चालू कर आणि मी येईपर्यंत क्लायंटला थांबवून ठेव. हो, हां, मी लवकर येतो. हो. वा, आज पहिल्यांदा तुझ्या हातचा चहा पितोय. कसं झालंय चहा? ये. तुम्ही मुद्दाम मला चिडवण्यासाठी चहा प्यायला दिला ना? तसं नाही ग, पण तू असं का विचारतेस? चहात साखर कमी आहे. मला माहिती आहे तुम्हाला चहा नाही आवडला. मी एक काम करते, यात थोडी अजून साखर टाकून गरम करून आणून देते. बस. चहात साखर कमी होती, पण आता झाली बरोबर. बरं, तुम्ही चहा प्या, मी आवडते. आज टिफिन दिलाय, वेळेवर खाऊन घ्या. आज ऑफिसमध्ये टिफिन बघून सगळे 100 प्रश्न विचारणार आहेत. सकाळपासून नुसतं टोमणेच मारताय मला. अगं नाही, उलट मला तुझं कौतुक वाटतंय. आज मला पहिल्यांदा घरात बायको असल्यासारखं आणि लग्न झाल्यासारखं वाटतंय. बरं बरं, टिफिन वेळेवर खाऊन घ्या आणि खाऊन झालं की मला कॉल करा. भाजी कशी झाली आहे सांग. हो, नक्की. हो. चल, मी येऊ आता. हॅलो. हो, माझं आवरून झालं, लगेच निघते मी. तू पण निघ. हो. आशू, किती वेळ? तू बोलवलंयसच अशा ठिकाणी तर वेळ जाणारच. तू पण. हे बघ,
आता कितीही काही झालं तर मी त्याला दुखावू नाही शकत. खूप प्रेम करतो रे तो माझ्यावर. त्याला जेव्हा या सगळ्या गोष्टी खऱ्या कळतील ना तेव्हा खूप त्रास होईल त्यांना. आशू, आता आपल्याला तरी कुठे कमी त्रास आहे? त्या कैलासच्या एका हट्टासाठी आपल्या तिघांचं आयुष्य बर्बाद झालंय. हे बघ, माझा आता संयम संपलाय. अजून त्या माणसाला मी अंधारात नाही ठेवू शकत. तू काही कर, आत्ताच्या आता घरी फोन लावून सगळ्या गोष्टी सांगून टाक. मी यांना सुद्धा सांगते ना, उद्या आपण लग्न करू. आशू, अगं आपल्याला थांबावंच लागणार. अगं आपल्याला योग्य वेळेची वाट बघावीच लागणार आहे. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. अरे कसली काही, आजपर्यंत वाटच बघत आली मी. हे बघ आशू, मला पटतंय तुला काय म्हणायचं. आपल्याला थांबावंच लागणार. मला काय तुझं ऐकायचं नाही. आपण आत्ताच्या आता लग्न करू. चल. आशू, अगं लग्न करायचं एवढं सोपं असतं तर तुला कधीच घेऊन गेलो असतो. कधी कधी आपण स्वार्थीपणाने फक्त स्वतःचाच विचार करतो. अगं आपण घरच्यांचा विचारच करत नाही. अगं माझ्या आई वडिलांनी मला काय काय करून शिकवलंय. अगं आई आणि नानांनी तर रात्र रात्र जागून माझ्या फीचं टेन्शन घेतलंय. आणि मी आता स्वार्थी निर्णय घेऊन तुझ्याशी जर लग्न केलं तर त्यांच्या स्वप्नांचं काय? प्रत्येक वेळेस असं भावनिक बोलून मला शब्दांमध्ये फसवतोस. हे बघ आशू, तू नीट विचार कर. मला नक्की काय म्हणायचं याचं? मला तुझं सगळं पटतंय, पण आपल्या स्वप्नांचं काय? किती दिवस त्या निर्भाव संसारामध्ये वेळ घालवू मी? मला तुझ्याशी संसार करायचा आहे. आशू, अगं काही दिवसांचा प्रश्न आहे आणि मला चांगलं माहिती आहे की मला चांगल्या पोस्टची नोकरी मिळणार आहे. मग काहीच प्रश्न राहणार नाही. तू फक्त तुझ्या नवऱ्याला कसं समजवायचं याचा विचार कर. मला त्या बिचाराचंच टेन्शन आलं. 4 शब्द काय प्रेमाने बोलले, तू किती खुश होता, आणि आता त्याला पुन्हा दुखवायचं म्हटलं की माझ्या अंगावर शहारा येतोय. आशू, आपण निघायचं का? तुझा नवरा तुझी वाट बघत असेल. मी माझ्या नवऱ्याशी कसं वागू मला हेच कळत नाही. मी शांत असली तरी तो शांत असतो, मी रागावलं तरी शांत असतो. बिचारा तो माझ्यामुळे त्याच्या भावनाच व्यक्त करत नाही. 4 शब्द काय प्रेमाने बोलला, तो किती आनंदात होता. मला त्याचंच फक्त वाईट वाटतं. आशू, तू त्याच्याशी आबोला धरू नकोस. त्याच्याशी तू मैत्रीच्या नात्याने बोलत राहा. म्हणजे त्यालाही बरं वाटेल आणि तो बरं तुलाही फ्रेश वाटेल. अगं आशू, कुठे गेली होतीस तू? आणि मी किती वेळ झाला कॉल करतोय तुला. तुझा फोन का बंद आहे? तू ठीक आहेस ना? अगं मला सांगून तरी जायचं. माझ्या मनात किती काय काय विचार येऊन गेले माहिती आहे तुला? तुम्ही कधी आलात? अर्धा तास झालं मला येऊन. आणि तुझा फोन का बंद आहे? किती वेळ झाला मी कॉल करतोय तुला. ते पार्लरला गेले होते ना, मग माझ्या लक्षात नाही आलं ते कसा फोन बंद झाला. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. आशू, इथून पुढे मला न सांगता कुठेच नाही जायचं. अश्विनी आणि माझं नवरा बायकोचं नातं आता हळूहळू चांगलंच खुलू लागलं होतं. मला काय आवडतं, मला काय वाटतं याचा विचार करून आता अश्विनी माझ्या विचारांमध्ये संसारात रमू लागली होती. आम्ही दोघं आता एकमेकांना आणि आमच्या नात्याला वेळ देऊ लागलो होतो. आमच्या लग्नाला एवढे दिवस होऊन सुद्धा आता कित्येक गोष्टी पहिल्यांदाच करू लागलो होतो. बाहेर डिनरला जाणं, मूव्ही पाहायला जाणं आणि नाईट आउटला जाणं हा आमचा नेहमीचाच विषय झालेला होता. आमच्यात आता सगळं काही अलबेल झालेलं होतं.
फक्त नवरा बायकोला पूर्णत्व देणारी गोष्ट मात्र आमच्यात आजपर्यंत कधीच झाली नव्हती. हे काय करताय तुम्ही? मी एका नवरा आणि बायकोमध्ये जे होतंय तेच करतोय. माझं चुकलं. मी तुमच्याशी हसून खेळून बोलले, तुमच्यासोबत बाहेर फिरायला आले. ही माझीच चुकी होती, हो ना? पण तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. शी. आशू, काय अडचण आहे? तू मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे? आणि यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काय आहे? माझी काही चूक होते का? मी तुला एवढा वेळ दिला, एवढी स्पेस दिली, आणि आता कुठं आपल्यात सगळं ठीक चालू आहे तर आपल्याला एक होण्यात काय अडचण आहे? मी काय विचारतोय आशू? इकडे बघ. आपल्याला एक होण्यात काय अडचण आहे का? हो, आहे अडचण. नाही होऊ शकत आपण एक. कसली अडचण? आता जे काही असेल ते स्पष्ट सांगा आशू. जाऊ द्या, सोडा. माझी हिंमतही होणार नाही सांगायची आणि तुम्ही ते ऐकूही शकणार नाही. आशू, आता जे काही असेल ते स्पष्ट सांग. तू जर मला नीट सांगितलं तर आपण त्यावर काहीतरी मार्ग तरी काढू शकू. आणि तू किती दिवस हा विषय टाळणार आहेस? माझं प्रेम आहे आकाशवर, आणि तुमच्यासोबत लग्न माझं जबरदस्ती लावून दिले घरच्यांनी. अश्विनीचं बोलणं ऐकून मला तेव्हा खूप राग येत होता, आणि खरं तर मला तिच्याबद्दल वाईटही वाटत होतं. आशूला काय हवंय ते मला चांगलंच समजलं होतं. अहो अहो, निघूया का आपण? आकाश माझी वाट बघतोय. चला लवकर. तुमचा फोन आल्यापासून अक्षय तुमचीच वाट बघतोय राव. हा आकाशचा मित्र गोट्या. गोट्या, आकाश कुठे आहे? हे काय इकडे वरीच आहे. मी पण तिकडेच चाललोय. चला चला, नीट या पाहुणे बाई, जरा चढय. पाहुणी बाई, आपलं गाव कुठलं? पुणे. अच्छा, पुण्यात का? पुण्यात कुठं? डेक्कनला. बर बर बर. डेक्कनला कुठं बरं? गणेशनगरला. गणेशनगरला का? गणेशनगर मध्ये कुठं आहे एक सोसायटी. का? काय नाही, ती सोसायटीचं नाव तरी सांगा तुम्ही. सिद्धी अपार्टमेंट. लका लका लका, सिद्धीमध्ये राहता काय तुम्ही? तुला बरीच माहिती आहे रे पुण्याची. नाही, मला कुठं काय माहिती. अरे मग इतका वेळ विचारतो ते काय होतं? ते आपलं गपकस चाला म्हणून ती बोलत होत तुम्हाला. बरं चला, अक्षय वाट बघत असन. हा. काय झालं पाहुणी बाई?
दिनेश, मला जरा ते ठीक आहे, तू ये जाऊन, तोवर आम्ही पुढे जातो. बरं दाजी, दिनेश राव आपलं, तुम्ही जावा पुढे, मी आलो पाहुणी बायला परसाकडे नेऊन. कुठं जाता येईल मला? तसं तर तुम्ही इथं कुठं बी जाऊ शकता, पण तुम्ही मला सांगा तुम्हाला 1 नंबरला जायचं 2 नंबरला. ते आपलं पाणी आणून द्याला ना म्हणून विचारलं, दुसरं काय नाही. पाण्याची गरज नाहीये. कुठं जाऊ? बरं तिथं जावा तुम्ही झाडाच्या आड, मी तुम्हाला इथंच थांबतो राखण. जावा. आकाश, खरं तर आता काय बोलावं हेच मला कळत नाही. अश्विनीने मला तुमच्या नात्याबद्दल सगळं काही सांगितलंय, पण खरं तर हा विषयच एवढा किचकट आहे की आता पुढे करायचं काय हा प्रश्न माझ्या पुढे होता. पण मी अश्विनीच्या आनंदासाठी तुमच्या दोघांच्या मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे मी लवकरच अश्विनीला घटस्फोट देऊन तुमच्या दोघांच्या मार्गांमधून बाहेर पडतोय. दिनेश, तू हा जो काही निर्णय घेतलाय ना त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. अरे, आशूने जेव्हा कॉल केला ना तेव्हा खरं तर मी आनंदाने वेडात झालो होतो. काय करू आणि काय नाही खरंच मला काही कळत नव्हतं. हे जे काही चाललंय ना त्याचा खरंच मी खूप विचार केलाय, आणि तुझा जो निर्णय आहे ना त्याबद्दल मला खरंच खूप आनंद होतोय. पण काय आकाश? आशू, मला खरंच काही कळत नाही ग, काय करून कसं करू. आकाश, ह्या दिवसाची आपण डोळ्यात तेल टाकून गेले कित्येक दिवस रात्र वाट बघतोय. आता पनबिन मध्ये काय आणू नकोस. आता आपल्या मनासारखं होतंय ना, आता आपण एक व्हायची वेळ आली. आशू बघ ना, एखादी गोष्ट मनासारखी करण्यासाठी आपण रात्रंदिवस झटत असतो, आणि ज्यासाठी आपण झटत होतो तसंच आज घडतंय. पण माहीत नाही का, हे आपलं भेटणं खरंच चुकीचं वाटतंय. हे काय बोलतोयस तू? होय आशू, आपल्या प्रेमाला खरं तर कोणाच्या साक्षीचीच गरज नाही आहे. आपल्या दोघांमध्ये जे काय आहे ते आपल्या जीवाला चांगलंच माहिती आहे. प्रेम ही भावनाच आपल्याला या वळणावर घेऊन आली. पण आशू, आपण आपल्या प्रेमाची शिक्षा दिनेशला देतोय, त्याची काय चूक आहे? ते स्वतःहून आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. आता कसं का असे ना, आपण शेवटी एकत्र येतोय ना. आता मला काही ऐकायचं नाही. चल आपण घरी जाऊ आणि सगळ्यांच्या साक्षीने लग्न करू. चल चल ना, काय झालंय तुला? आता आपल्या मनासारखं घडतंय ना सगळं. आता नवीन काहीतरी अडचण यायच्या आधी आपण एक होऊया. चल. नाही आशू, अगं या सगळ्यासाठी माझं मन तयारच होत नाही. मी काय करू तू तरी सांग ना. आकाश, आता काही नवीन गोळ घालू नकोस. मी हात जोडते तुझ्या. गेले कित्येक दिवस रात्र तुझ्या आठवणीत जगते. आता आपल्या प्रेमाला पूर्णत्वाकडे न्यायची वेळ आली. आता काही होऊ दे, आपण एकत्र व्हायचं. चल. आशू, अगं माझं मन मला सांगतंय दिनेशच्या प्रेमापुढे आपलं प्रेम हारलंय ग. आपण कायम आपल्या आनंदाचा विचार करत एकमेकांसाठी झुरत राहिलो, आणि दिनेश त्याच्या सुखाचा त्याग करून आपल्या दोघांना एकत्र आणत होता. आशू, खरंच तू नशीबवान आहेस ग, तुला दिनेश सारखा नवरा मिळालाय. अगं आज माझं प्रेम दिनेशच्या प्रेमापुढे हारलंय ग, आणि मी दिनेशच्या आयुष्यातून तुला हिरवून घेण्याचं पाप कधीच नाही करू शकणार.
आशू शांत होतो. आशू शांत हो. आकाश, तू बोललेलं सगळं पटतंय मला, पण मी दिनेशवर कधी प्रेमच केलं नाही. माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे आणि तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. का कळत नाही तुला? आशू काय चालू आहे? काय रडते तू? काय विचारतोय मी? ए तू आवाज चढून बोलू नको. ए आई घाले, तुझा मध्ये बोलायचा काय संबंध आहे? मार खायचा का तुला? आता तू अंगाला हातच लाव. एवढे दिवस गप्प होतो पण आता नाही गप्प बसणार. ए भाडकाव, इतका कसा बिनला झाला बेटा? तिचं लग्न झालंय तरी तिला नादी लावतोय? अरे नासकेपणा करा जरा, तर लिमिट ठेव की. झालं हेच करतो. प्रत्येक वेळेस स्वतःच्याच मनासारखं कर. अरे कधीतरी त्या आशूच्या आनंदाचा विचार कर. ए तुझ्या शहाणपणा शिकू नको. तुझ्या आनंदाचा विचार करायला तिचा नवरा आहे की? त्याने ते बघताना काय करायचं ते? हा ना, मग विचार ना त्याला, त्याची बायको खुश आहे का ते. राजी काय म्हणते? काय आला तुम्ही सगळे? कैलाश, आशू माझ्याबरोबरच्या संसारात खुश नाहीये. तुम्ही तिच्या मनाविरुद्ध माझ्याबरोबर लग्न लावलं खरं, पण ती अजून तिच्या भूतकाळातून बाहेर पडलेली नाहीये. त्यामुळे मीच निर्णय घेतलाय की आशूला जो मुलगा आवडत असेल तिने त्याच्यासोबत राहावं. आशू लय चुकीचं केलं बरं का तुम्ही. हो आहे माझी चूक, पण दाद्या, माझ्या मनाविरुद्ध लग्न केलंस ते चुकीचं नव्हतं. कुठलाही विचार न करता त्याला बेदम मारलंस हे चुकीचं नव्हतं. जेव्हा वेळ होती तेव्हा पाहिजे तसं वागलास हे चुकीचं नव्हतं. हा, या सगळ्या गोष्टी करताना ह्यातल्या कुठल्याच गोष्टी तुला चुकीच्या वाटल्या नाहीत? अगं पण आशू, आता तुझं लग्न झालंय, दाजींचा तरी विचार कर. त्याला काय वाटेल? कैलाश, आशूचं जे काही मत असेल त्यामध्ये आशूला माझा पाठिंबा आहे. पण दाजी. आकाश, कळत नकळत आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल आम्हाला माफ कर. आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की तू अश्विनी सोबत लग्न करावं आणि सुखाचा संसार करावा. हो दाजी, हे अक्षर दिसते तर सरळ नाही. आले बिनला जावला दे. कैलाश, आकाश कसा मुलगा आहे हे ठरवणारे आपण कोण? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय अश्विनीला रात्र रात्र आकाशच्या आठवणीत झुरताना. मी जेव्हा अश्विनीला आकाशबद्दल बोललो तेव्हा त्याची तळमळ मी माझ्या डोळ्यांनी बघितली. त्यामुळे आकाश कसा मुलगा आहे हे ठरवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाहीये. अश्विनी, माझा तुम्हा दोघांना पाठिंबा आहे. आता काय करायचं ते तुम्ही दोघं ठरवा. आकाश, चल चल ना. काय झालंय? का असं उभारलाय? चल आकाश, माझा आता अंत पाहू नकोस. कित्येक दिवस झाला फक्त तुझ्या आठवणीत जगते मी. तू का असं वागतोयस? काय झालंय तुला? तुला माझ्या भावना समजत नाहीयेत का? अक्षरशः लग्न झाल्यापासून दिनेशला मी अंगाला माझा हात पण नाही लावून दिला. मी स्वतःला फक्त तुझ्यासाठी राखून ठेवली. का असं वागतोयस? चल, आता मला काही ऐकायचं नाही. चल माझ्यासोबत. आशू, मला माफ कर. मी दिनेशवर अन्याय नाही होऊ देऊ शकत. आकाश, तू इथं? का? मग जायचं होतं का मी? नाही, पण प्रिया तू इथं कशी काय आलीस? अरे प्रिया नाही, रवीना नाव पाहुणी बायचं. ए गोट्या, गप तू. चल इथनं. मला माहिती आहे आकाश, तुला जायची घाई आहे, पण आम्ही आधी ज्या कामासाठी आलोय ते काम तर होऊ देत, मग तू जा. कसलं काम? कळेलच तुला. दम धर, मग जा तू. हे कसं शक्य आहे?
कसं शक्य आहे ते मी सांगतो. खरं तर आशू, आपलं लग्न झालं तेव्हा मी खरंच खूप खुश होतो. तुला जगभरातलं सगळं प्रेम द्यायचं या विचाराने मी तुला आपल्या नव्या घरी घेऊन आलो होतो. पण तुझं सुरुवातीचं वागणं बघून मला असं वाटलं की तुला इथे रमायला वेळ लागतोय. पण त्या दिवशी तुझा तो फोन कॉल ऐकला आणि ऐक आकाश, मला आता नाही सण होते रे इथं. तू काही कर आणि मला इथून घेऊन जा. कसं कळत नाही, तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझा जीव गुदमरतोय रे या घरात. आशूचं ते फोनवरचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जणू जमीनच सरकली होती. काय करावं आणि काय नाही या विचारात मी रवीनाचं घर गाठलं. दिनेश, काय झालं? काय झालं? रवीना आपल्याला वाटत होतं तसंच झालंय. अश्विनीच्या आयुष्यात दुसरा मुलगा आहे. खरं तर हा विषय असा होता की आम्ही कोणाला बोलूही शकत नव्हतो आणि यावर मार्ग काढणंही खूप कठीण वाटत होतं. मग शेवटी आम्ही एक निर्णय घेतला. आता काय करायचं ठरवलंयस तू? रवीना, कितीही काहीही झालं ना तरी मला आशूच्या आनंदापेक्षा मोठं काहीच नाहीये. जर आशूला दुसरा मुलगा आवडत असेल तर मी तिला घटस्फोट देऊन मोकळ करायला तयार आहे. दिनेश थांब, असा तडकाफडकी निर्णय नको घेऊ. अरे मला माहिती आहे तू आशूच्या सुखासाठी काही करू शकतोस, पण मला एक सांग, आशूच्या मुलाच्या प्रेमात आहे. तो मुलगा खरा आहे, खोटा आहे, चांगला आहे, वाईट आहे, याची खात्री तर करून घेऊ. कैलाश, त्यामुळे मी निर्णय घेतलाय की आशू आणि आकाशांना एकत्र आणण्यासाठी मी आशूपासून वेगळं होतं. दाजी काय बोलताय तुम्ही? त्या अक्षराला मी लहानपणापासून ओळखतोय. अशी जवळ सुद्धा बघायला लायकी नाही हराम करायची. म्हणजे दाजी, कैलासचं बोलणं ऐकून मला मोठा धक्का बसला होता. मग आकाशचं हे रूप अश्विनी समोर आणण्यासाठी मी आणि रवीनाने एक प्लॅन आखला. रवीनाने ठरल्याप्रमाणे सोशल मीडियावर आकाशसोबत मैत्री करायला सुरुवात केली. कोणत्याही मुलाचं कॅरेक्टर हे अनोळखी मुलीसोबत बोलताना लगेच कळतं आणि आकाशच्या बाबतीत सुद्धा अगदी तसंच झालं. दिनेश, हा आकाश वाटतो तेवढा सरळ नाहीये. म्हणजे त्याचं जर आशूवरती प्रेम असतं तर तो माझ्याशी असं कसं काय बोलला असता? काय झालं? मला वाटतं तू हे सगळं दाखवून आशूचे डोळे उघडले पाहिजे. काय विचार करतोयस? रवीना, आकाश कसा आहे ते आपल्याला आता चांगलंच कळालंय. आकाश किती नालायक असला ना तरी आशूचं मात्र त्याच्यावर खरं प्रेम आहे. त्याच्यामुळं ही अशी चॅटिंग आशूला दाखवली तर तिला अजूनच त्रास होईल. रवीना, आपण आकाशला असं अडकवू की आशूने स्वतः त्याच्या गालात वाजवून त्याला अद्दल घडवली पाहिजे. आता तुझीच आठवण काढत होतो. माझी आठवण? कप खोटारडा. अगं खरं, तुझी शपथ. असं होय? आणि माझी आठवण का? अगं असं काही नाही, पण अगं गावाकडे थंड जास्त पडली ना. मग तू जर आता इथं असतीस तर तुझ्या प्रेमाच्या उभेनी मस्त गरम होता आलं असतं ना. असं आहे होय. तसं थंडी इथे पण शहरात खूप आहे आणि मला पण तर तुझ्या प्रेमाची ऊब पाहिजे. मग काय सगळं मीच सांगू?
तू समजून नाही घेऊ शकत? याचा अर्थ तू मला इन्व्हाइट करते का? हो, तसंच समजू शकतोस. पण तुला जमेल ना इकडे यायला? का नाही जमणार? उद्याच येतो. नाही उद्या कशाला? अगं आजच रात्री येऊ का? यायला तू कधीही येऊ शकतोस, पण तुला फक्त बोलताच येतं की काय करता पण येतं? अगं तू एकदा भेट तरी, मग तुला चांगलंच कळलं मला काय येतंय आणि काय नाही ते. हो का? तू येच मग, भेटूयात आपण एकदा. रवीनाच्या जाळ्यात आकाश अगदी पद्धतशीरपणे अडकत चालला होता. तो अगदी एका पायावर येऊन रवीनाला भेटायला तयार झाला आणि आम्ही आकाशचा पर्दाफाश करण्याचा प्लॅन आखला. प्रिया, तू फोटो जेवढी छान दिसतेस ना त्याहून लाख पटीने सुंदर आहेस. हो, ते तर मी आहेच. पाणी वगैरे ठीक आहे का? पण मी जर म्हणालो की या पाण्याने माझी तहान भागली नाही तर मी म्हणेल, तुझी तहान भागवण्यासाठी मी काय करू? तुला चांगलंच माहिती आहे की मला काय हवं. ते सगळं करूच, पण आधी मला सांग, तू माझ्याशी लग्न करशील ना? अगं तुझ्याशी लग्न करायचंय म्हणूनच एवढं लांबून आलो ना तुला भेटायला. पण त्या अश्विनीचं काय? अगं त्या डुप्लिकेट अश्विनीचं नाव का काढतेस तू आता? तो एक फक्त एक टाइमपास होता. सोड ना तो विषय. नाही, असं नाही. तू माझी शपथ घे आणि सांग, ती जर आली तर तू तिच्याकडे जाणार नाहीस. अगं त्या भंगार अश्विनीचं नाव काढून तू माझा का मूड खराब करते? अगं तो एक फक्त एक टाइमपास होता. माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे. अगं त्या कैलासचा बदला घ्यायचा म्हणून त्या अश्विनीचा वापर करत होतो मी. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. तुझी शपथ. आशू, या नालायकाची कसलीच लायकी नाहीये हे माहीत असताना सुद्धा मी तुला इथं घेऊन आलो. कारण तू ज्या व्यक्तीसाठी एवढे दिवस स्वतःला त्रास करून घेतला त्याला तुझ्या समोरासमोर उघडं पाडलं तरच तू तुझ्या मनातून उतरेल, म्हणून मी हे सगळं केलंय. आशू, अगं तू यांचं नको ऐकू. हे सगळं खोटं बोलतायत. अगं आपल्याला वेगळं करण्यासाठी खोटं बोलतायत हे सगळे. दाद्या, कसला बदला घेतोय रे माझा? काय चाललंय हे सगळं? आता मला सगळं खरं खरं सांग. एकही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. आशू, तू शांत हो अगोदर. तुला तर माहितीच आहे हे अक्षय आणि मी किती जिगरी दोस्त होतो. ते आमच्या दोस्तीला अख्ख्या गावात तोड नव्हते. आम्ही कॉलेजला गेलो आणि तिथंच मला तुझी वहिनी भेटली. मी आणि मला एकमेकात एवढं अडकत गेलो की आम्ही डायरेक्ट लग्न करायचा निर्णय घेतला. पण आबांना हे सगळं सांगायची माझी हिंमत होत नव्हती, म्हणून मी सगळ्या गोष्टी अक्षयला सांगायचो. एक मित्र म्हणून स्वतःपेक्षा माझा या अक्षयावर विश्वास होता. पण ह्या ऐकायला आमच्याच मैत्रीवर मुतला. माझं आणि उर्मिलाचं लग्न जमलं हे माहीत असून सुद्धा अचानक ह्या ऐकायला उर्मिलाची छेड काढली. काहीतरी म्हणे माझं प्रेम आहे तिच्यावर. या साल्याने आमच्या मैत्रीचा पाक घात करून टाकला. मग काय, माझी ह्याची पाक काढायची भांडणं झाली. हे सगळे मित्र विसरून गेलो, पण ह्याचाच राग म्हणून ह्याने तुला छळायला सुरू केलं. तशा अधूनमधून गोष्टी माझ्या कानावर येत होत्या, पण मी आपलं त्याकडे दुर्लक्ष करत होतो. त्या दिवशी हा ऐकायला सांग तुला बघितलं आणि काय करावं काय नाही ते मला कळलं नाही, म्हणून तलक तू लग्न लावून दिलं. आणि आज दाजी जे काय बोलतात ते ऐकले ना,
तर एवढं मात्र नक्की आहे, माझा निर्णय तरी चुकलेला नाही. आशू, ह्या ऐकायला जागी दुसरा कुणी जरी असता का नाही तरी तुझं लग्न त्या संग लावून दिलं असतं नाही, पण ह्या ऐकायला संग कधीच नाही. आकाश, काय चुकलं रे माझं? का असं वागलास? तुझ्यासाठी काय काय नाही केलं? माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला किती त्रास दिला मी. कधी 4 शब्द प्रेमाचे सुद्धा बोलले नाही त्याला. माझं प्रत्येक प्रेम, माझ्या प्रत्येक आठवणी फक्त तुझ्यासाठी राखून ठेवल्या आणि तू काय केलंस? काय केलंस? चुकीचं वागलंस माझ्याशी. आशू, आशू अगं हे सगळे खोटं बोलतायत. जा इथून तू, जा इथून. माझ्या प्रेमाचा शेवट इतका विद्रूप व्हायला मला कधीच वाटलं नव्हतं, कारण तुझा खोटारडापणा कधी ओळखताच आला नाही मला. कारण तुझ्यावर प्रेम करायची खूप मोठी चुकी केली होती ना मी. पण तुझ्या आता प्रत्येक क्षणाच्या आठवणी माझ्या आयुष्यभराच्या सजा राहतील. अगं आशू, हात नको लावूस. हात कसा लावलास मला? फसवलंस मला, फसवलंस मला. खोटारडायस तू. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंस, वाटोळं केलंस. खोटारडायस तू. माझ्यासारखे प्रेम करा तुला कधीच मिळणार नाही. अश्विनी, ऐक माझं. अगं असं काहीच नसतं, आणि खरं प्रेम तर मुळात नसतंच. ते फक्त त्यावेळेला झालेलं आकर्षण असतं. हे बघ, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न मी सुद्धा केलंय, पण आज माझी अवस्था बघतीयस ना. तुझं नशीब खूप चांगलं की दिनेश सारखा नवरा तुला भेटलाय. तुझ्यावरती खरंच खूप प्रेम करतो ग. ए ऐकले काय बघतोय? ए गोटे, घेऊन तर ऐकायला. अरे दादा, ह्याकडून मला तर कुठं सुट्टी दिली. माझ्या शितलीवर बहिणी डाव टाकला होता. उगाच झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून मी गप्प आहे. ही ऐकायला दुसरी करायला सोलायकीचा नाही. ए निक्की आता. ए हिरो, निक्की आता का प्रसाद खाऊन निघतो? ए यार नक्की हेक. मला खरंच माफ करावं. माझी खूप मोठी चुकी झाली. मी अशी चुकी पुन्हा कधीच करणार नाही. खरंच माफ करा. चहा? कसा झालाय चहा? छान झालंय. मग मी केलंय ना. ह्याला गडबडीत मी साखर टाकायचं विसरलो. दे इकडं, पटकन 2 मिनिटात गरम करून आणतो. दे. हे पकड. चहा तर गोड लागतोय. खरंय, चहात साखर नसताना सुद्धा चहा गोड लागतो. माणसाचं आयुष्य सुद्धा ह्या चहासारखंच असतं. नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांच्या भावनांचा विचार केला आणि एकमेकांना निस्वार्थ प्रेम दिलं तर आणि तरच असा बिना साखरेचा चहा सुद्धा गोड लागू शकतो.